मला तू देशील ते मला आवडतं. पहिले ज्यूस घ्या. ज्यूस? अरे वा, छानच झालाय ज्यूस. मायरा बेबी, जेवायला काय बनवलंय? पुरी आणि श्रीखंड, पुरणपोळी. अरे वा, मला देणार ना जेवायला? हो, तुम्हाला, मम्माला, मला, डॉक्टर अंकलला. मॅडम, मला बोलायचं होतं तुमच्याशी. हा बोला ना. मॅडम मला माफ करा, मी घरी असतानाही मायरा बेबीचं हे असं झालं. पण मी तुम्हाला वचन देतो, यापुढे 24 तास डोळ्यात तेल घालून मी मायरा बेबीवर लक्ष ठेवेन. पण मला अजून एक लक्षात येत नाही की त्याने मायरा बेबीला घरातून गायब कसं केलं. यात तुमची काहीच चूक नाहीये. तो देवीसिंग खूप शातीर आहे. त्याने फार विचार करून हे सगळं काही केलंय. मॅडम, मायरा बेबी घरी आल्यात, पण मला अजूनही त्यांची काळजी वाटते. शांताराम, तुम्ही घाबरू नका. तुम्हाला आता काळजी करायची काहीच गरज नाही. बेबीसाठी मी काही वेगळं विचार केलंय. तुम्ही तिला झोपायला घेऊन जा. हो मॅडम. मायरा बेबी, चला झोपायला. नाही, मला थोडा वेळ खेळायचंय. मायरा, उद्या खेळूया. चल जा झोपायला. गुड नाईट. गुड नाईट. हेलो. हाँ माँ, कैसी हो? मैं ठीक हूँ. मायरा भी ठीक है. अच्छा माँ, मैं कुछ दिनों के लिए मायरा को तुम्हारे पास भेज रही हूँ. नहीं नहीं, इथे सगळं बरोबर आहे, सगळं व्यवस्थित आहे. नाही, ऍक्च्युली थोडं कामाचं प्रेशर आहे म्हणून मी मायराला वेळ देता येत नाहीये. ठीक. अच्छा, अजून एक गोष्ट, मी मायराला तुझ्याकडे पाठवलंय हे कोणाला कळता कामा नये. ठीक. गुड नाईट. डॉक्टर येऊ का? या ना, या. बस. बोला, काय होतंय? भीती वाटतेय. कशाची? त्या गुंडांची. इथं पोलिसांचीच मुलगी सुरक्षित नाही, तर आमच्यासारख्या सुंदर बायकांनी काय करायचं? रात्रीची झोप बी लागना. त्यासाठीच काय औषध असेल तर द्या की. अहो, मी असताना कशाला काळजी करताय? काळजी तर वाटणारच ना डॉक्टर. तुम्ही काही 24 तास आमच्या सोबत असणार आहे. आणि रात्रीची तब्येत बिघडली तर काय करायचं आम्ही? काळजी करू नका, मला फोन करा, मी येईन तुम्हाला चेक करायला. एक काम करा, मी काही गोळ्या देतो, त्या घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तुमच्याबरोबर बोललं की लय भारी वाटतंय बघा डॉक्टर. आता तर माझी सगळी भीतीच निघून गेली. 300. थँक्यू डॉक्टर. चला येऊ का? बाय. हो, बाय. हे बरं चाललंय तुमचं. मस्त बघा त्यांच्याकडं. इथं टेन्शननी पार माझा जीव चाललाय. आता काय झालंय? काय झालंय म्हणजे दिव्या मॅडम मायराचे पप्पा म्हणाले ना तुम्हाला, म्हणून मम्मीला संशय आलाय. हो, मग काय? मम्मीला वाटतं तुम्ही मॅडमशी लगीन करणार आहे. मी त्या दिव्याबरोबर लग्न शक्यच नाही. तिने फसवलंय मला. तिने देवीसिंगची केस हातातून सोडली नाही. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. आणि या प्रकरणातून मी काहीतरी मार्ग काढेपर्यंत तू तुझ्या घरच्यांना नीट समजून सांग. ही सगळी जबाबदारी तुझी. मला इतर भानगडी नकोय. अहो डॉक्टर, मी मम्मीला समजावते, पण तुम्ही पुढे काय करणार आहे ते तरी सांगा की. मम्मा, मला नाही जायचंय. मम्मा, मला नाही जायचंय. मला तुझ्याशिवाय डॉक्टर अंकलशिवाय नाही राहायचंय. मायरा, आई, मायराची काळजी घे. हो, तू सुद्धा तुझी काळजी घे. कामाचं प्रेशर घेऊ नको. हो मम्मा, मी वाळेवर सांगते ना, डॉक्टर अंकल
मायरा हट्ट करू नको, चल गाडीत बस. मायरा अगं मी आहे ना तुझ्या सोबत. आपण छान खेळू, गप्पा मारू. आणि तिथे मम्मा पण नाहीये तुझी तुला ओरडायला. मला नाही यायचंय. शांताराम अंकल, मला डॉक्टर अंकल कडे जायचंय. मॅडम, मायरा बेबीला एकदा डॉक्टरना भेटू तरी द्या. नाही, तिला जाऊ द्या. तिच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी कुठलीही गोष्ट करायची नाहीये मला. मी त्यांना समजवते नंतर. हिच्या जीवाला धोका आहे म्हणजे काय झाले नक्की सांगशील का मला काय झालंय ते? अगं आई, काही नाही झालंय. तू काळजी करू नको. फक्त मारा तुझ्याकडे आहे ना, हे कोणाला सांगू नको. ठीक आहे, ख्याल रख अपना. हा मम्मा, तुम्ही चल. मम्मा मला नाही जायचंय. मम्मा मला नाही जायचंय. अरे मम्मा मला नाही जायचंय. मी लवकर तुला घ्यायला येते ना मायरा. नाही मम्मा, मायरा. मला नाही जायचंय. नानीकडे बस. मम्मा मला नाही जायचंय. मायरा बाय बाय बाय. टेक केअर मम्मा. बाय बाय मायरा. बाय. मम्मा मला नाही जायचं. आव उठताय का? आव 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 उठा की. मी काय म्हणते, काय म्हणायचं या माणसाला? काय घोडचॉप झोप आहे बाई. आव उठा की. मंगल, रातपाळी करून आलोय ना, वाईट झोपू दे की. उठा. बोल, काय महत्वाचं काम आहे? मग सांगती, आधी उठा पाडदेशी. काय मम्मी, काय चाललंय तुझं? बिचारे कामावर नेत, झोपू दे की त्यांना. अगं तुझ्या डोक्यावर अक्षदा पडल्या की आयुष्यभर झोपाच काढायचा आम्हाला. अव उठा आणि गुरुजींना बोलून आणा, लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे. डॉक्टरांनी सांगितलंय का? अहो ती कशाला सांगतील? त्यांनी काय सांगितलं नाही, मीच सांगते. आणि आपल्यालाच घाई करायला नको होय. आणि आपण मागं लागल्याशिवाय काय बी हालचाल करायचं नाही. पण आपण जर फक्त विचारत बसलो ना, तर ते नाच करत बसतील. आणि कुणास ठाऊक त्यांच्या बी मनात असेलच की लगीन करायचं. हा आता स्वतःहून कसा विषय काढायचा म्हणून ग बसले असतील. म्हणून म्हणत्या जरा वाईस बुड हलवा की. मंगल, मागच्या वेळेला डॉक्टर भडकले होते, माहित आहे ना तुला? होय मम्मी, पप्पा बोलतात ना ते खरं आहे. तू कशाला घाई करतेस उगच? नाही तर खरंच डॉक्टर भडकत्याल बघ. भडकू दे, भडकलं तर. आणि हे बघा, आपण मागं लागलं म्हणल्यावर वैतागून तरी लग्नाला हो म्हणतीलच की नाही. हे बघा, डॉक्टरांसारखं स्थळ शोधून बी सापडायचं नाही, म्हणून तर त्यांच्या मागं मोठी मोठी स्थळं लागतात. काय झालं तरी मला डॉक्टरांचं स्थळ हातचं जाऊ द्यायचं नाही, आधीच सांगते. अगं मम्मी, तू का टेन्शन घेतेस? हे स्थळ आपल्या हातातनं नाही जाणार. मी बोलली डॉक्टरांशी. नाही बाया, माझा कोणावर विश्वास राहिला नाही. मनाला सतत भ्या वाटतं या. हे बघ, एकदा का तुझं लगीन पार पडलं की मग माझ्या मनाला शांती लाभल. तुझं लगीन पार पडलं तरच मी ग बशीन. एकतर दिव्या मॅडममुळे डॉक्टरांचं डोकं फिरले. त्यात लग्नाचा विषय काढला ना तर माझीच वाट लावत्याल डॉक्टर. आता मम्मीला कसं समजवू म्या? देवा, आता तूच काहीतरी कर र बाबा. शिखरे, मला सगळे खुनाचे फाईल्स, कोणी आत्महत्या केली, कोण कोण गायब झालं, याचे सगळे डिटेल्स हवे आत्ताच्या आत. हो मॅडम. मॅडम, फाईल.
या खुनांचा एकमेकांशी काय संबंध? यात कॉमन कनेक्शन काय आहे हे बघावं लागेल. शिखरे, मला हे सांगा, सगळ्यात आधी कोण गायब झालं? रेश्मा. हा व्हिडिओ. रेश्मा गायब झाल्याप्रकरणी विजयवर आरोप झाला, तो बेलवर सुटला. अपर्णाने आत्महत्या केली. रूपा गायब झाली. मंजूच्या जमिनी संदर्भात ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यात एकाचा खून झालाय आणि एक गायब झालाय आणि मंजूचा अपघात झालाय. काय मोटिव्ह असू शकते या सगळ्या मागे? मला तर तो सिरियल किलर असं वाटतं मॅडम. नाही, मला तसं वाटत नाही. हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. मंजूच्या केसकडे बघितलं तर प्रॉपर्टीच्या मुद्द्यावर खून झाला असं वाटतंय. असं असू शकतं मॅडम. त्यांची जमीन अपशकू नये अशी गावात अफवा पसरवली होती. पण मग रेश्मा, रूपा, अपर्णा यांचा जमिनीशी काय संबंध? हे सगळे केसेस मंजूच्या केसच्या आधी झालेत. नाही 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 शिखरे, काहीतरी चुकतंय आपलं. मुलींचा फायदा घेणं आणि त्यांना फसवणं हाच एक सदा तरी पर्पज दिसतोय मला. पण मग सूरज बापूंचा खून, संजूचं गायब असणं, तेच तर कळत नाहीये ना शिखरे. या केसेसच्या मुळाशी जावं लागेल. शिखरे, प्रत्येक केस डिटेलमध्ये पुन्हा एकदा चेक करा. काहीही सुटता कामा नये. मला खात्री आहे की आता आपल्या हाती नक्कीच काही ना काही सापडेल. हो मॅडम. डॉक्टर, मला दिव्या मॅडमचा काही फोन वगैरे आला का? नाही. का ग? अहो डॉक्टर, आज मायरा आलीच नाही खेळायला. येईल, त्यात काय एवढं मग? नाही डॉक्टर, मला ना वेगळाच डाऊट येतोय बघा. कसला? मला असं वाटतंय मायरानं आपल्याला ओळखलं असणार आहे. मूर्खच का ग तू? तिने आपल्याला ओळखायला ती शुद्धीवर हवी होती ना. काय सांगते ते डॉक्टर? रात्रीची मध्येच तिला शुद्ध आली असेल आणि आपल्याला माहित नसेल तर? आणि त्यात ती तुमची खोली बी ओळखते. डॉक्टर, आपण तिला इथं ठेवून लय मोठी चूक केली. तिला दुसरीकडे ठेवायला पाहिजे होतं. एवढं सोपं वाटलं का तुला हे सगळं? माझ्या खोलीपेक्षा दुसरी कुठली सेफ जागा नव्हती आणि मी तिथून गायब असो तर सगळ्यात पहिला संशय माझ्यावर आला असता. त्यामुळे मी जे केलं ते योग्यच केलं. तुम्ही तर योग्यच करता हो, पण परत तुमच्याच अंगाशी येतं ना. डॉक्टर, मी काय म्हणते, तुम्ही एकदा विचारा ना मायरा का नाही आली. मला तर वाटतंय तिनं आपल्याला ओळखलंच असणार आहे बघा. तुला काय वाटतं का? हे जर का दिव्याला कळलं असतं तर आपण आता इथे बसून गप्पा मारत बसलो असतो. दिव्या इथे कधी झाली असते ना आपल्याला जेलमध्ये घेऊन गेली असती. अहो डॉक्टर, पण मी काय म्हणते, तुम्ही एकदा विचारून बघा की मायरा का नाही आली. त्याला काय पैसे लागतात व्हय? ती का नाही आली त्याचं कारण कळलं ना तर तेवढंच माझ्या जीवात जीव येईल बघा. बरं ठीक आहे, तू क्लिनिक मध्ये सांग, मी येतो बघून. मॅडम, बोला. डॉक्टर आलेत. पाठवा त्यांनी.
आत येऊ? या ना, बसा. नाही ठीक आहे. काही महत्वाचं काम होतं का? हो, ऍक्च्युली मी तुमच्या घरी जाऊन आलो. तुम्ही घरी गेला होता? हो, मला मायराची खूप आठवण आली होती म्हणून मी घरी गेलो. त्यात तुम्ही तिला वाड्यावरही नाही पाठवलं म्हणून मी घरी गेलो. घरी शांताराम दिसले, त्यांना विचारलं मायरा कुठे आहे, तेव्हा कळलं की ती घरीही नाहीये. मला वाटलं ती तुमच्याबरोबर इथे आली आहे. इथे आली आहे का ती? नाही, ती इथे नाही आहे माझ्यासोबत. इथे नाही, मग कुठे माझी मायरा? डॉक्टर, वो जहाँ भी है सेफ है. अच्छा, गावातच कुठेतरी आहे का ती? नाही. मग कुठे माझी मायरा? मला खूप आठवण येते तिची. मला भेटायचंय तिला. ती गावाबाहेर कुठे असेल तर मला पत्ता द्या, मी तिकडे जाऊन तिला भेटतो. पण एकदा भेटू द्या मला. सॉरी डॉक्टर, पण मी तुम्हाला तिचा पत्ता सांगू शकत नाही. मी समजू शकतो तुमची काळजी. म्हणजे मायराच्या बाबतीत जे काही घडलं ते खूप भयानक होतं म्हणून तुम्ही हे करताय, अगदी मान्य. पण मला मायराचा खूप लळा लागलाय हो. ती कुठे मला सांगा, फक्त एकदा भेटू द्या मला तिला. सॉरी डॉक्टर, पण तुम्ही कितीही फोर्स केला तरी तुम्हाला भेटता येणार नाही. हेच घडतं नेहमी माझ्या बाबतीत. म्हणून मी कुठल्या माणसात गुंतणं टाळतो, त्याच्या जवळ जाणं टाळतो. एकदा त्या माणसाच्या जवळ गेलो की तो लांब निघून जातो माझ्यापासून. मग शेवटी माझ्या नशिबात काय, मी अनाथ आहे ना, म्हणून मी माणसात गुंतत नाही. पण काय हो, तुमच्या मनात एकदाही विचार नाही आला मायरा माझ्यापासून लांब गेली तर मला काय वाटेल, माझं काय होईल? एकदा भेटही होऊ दिली नाही तुम्ही. एकदा विचारावंसं नाही वाटलं तुम्हाला? डॉक्टर, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण खरं सांगू का, माझ्याकडे तेवढा वेळच नव्हता. इतकं ते सगळं घाईघाईत झालं की मी तुम्हाला एक फोन करायला किती वेळ लागतो? एका क्षणात तुम्ही परका केलं ना मला. तुम्हाला कल्पना नाहीये मी मायराला किती मिस करतोय. तुम्ही माझ्या मायरापासून मला लांब करून खूप हर्ट केलंय हो. मला खूप हर्ट केलंय. डॉक्टर, तुम्ही प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. माझ्याकडे खरंच दुसरं ऑप्शन. मी तुमच्या पुढे हात जोडतो, प्लीज एकदा मला. डॉक्टर, तुम्ही हे काय करताय? बरं ठीक आहे, मी मायराशी बोलणं करून देते तुमचं, पण थोडासा वेळ जाऊ द्या. थँक्यू, थँक्यू सो मच.